उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंतांची बैठक होणार। उर्वरित अर्जांसंदर्भात चर्चा केली जाणार। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल, त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार, गिरीश महाजनांची माहिती। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। बाळ माने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। येत्या काही दिवसातच बाळ माने भाजपात पक्षप्रवेश करणार। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली। लाचार, स्वार्थी माणूस अशी मानेंची ख्याती आहे। विनायक राऊत यांची टीका, तर विनायक राऊतांना शिंदे सेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार, बाळ मानेंचं प्रत्युत्तर। जळगावात भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी। निवडणूक जिंकेल किंवा हारेन पण माघार घेणार नाही, कुठालाही कोणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून गेले। कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुण्यातील व्यवहार लोकशाहीला घातक आहे। पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडे बाजार कशासाठी, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांकडे बडबड करण्याशिवाय काहीही उद्योग नाहीये, त्यांच्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे। राऊतांनी 17 पैकी एकतरी जागा निवडून आणावी, गिरीश महाजनांचं संजय राऊतांना उत्तर। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट, उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध। मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती। भंडारा गोंदियामधील महायुतीचे उमेदवार सुरक्षित ठिकाणी। 5 दिवस अज्ञातवासात असलेले नगरसेवक पुन्हा स्वतःच्या वॉर्डमध्ये परतले। काँग्रेस नेते नाना पटोलेंना शह देण्याचा भाजपच्या परिणय फुकेंचा प्रयत्न। कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष मनजित माने यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती। राणा दाम्पत्याकडून पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता आहे। राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं अल्पशा आजारानं निधन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये थोपटे यांनी अखेरचा श्वास घेतला। भोरमधील एटी कॉलेज ग्राउंडवरती अंत्यसंस्कार केले जाणार। नीट परीक्षा पूर्वतयारी संदर्भात आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा बंगल्यावरती आज आढावा बैठक। 21 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार। नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहिमेच्या वेळेस गिरीश महाजनांना पिस्तूल सापडली आहे। अज्ञातानं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय आहे। घटनास्थळावरती पोलिसांना पाचारण केलं। उंटवाडी या ठिकाणी नंदिनी नदीस या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। हिंगोलीच्या वसमतमधील एटीएममध्ये कॅशच मिळत नाहीये। 8 दिवसांपासून कॅश मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। दैनंदिन व्यवहारावरती त्यामुळे मोठा परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरात 30 रुपयांची मोठी घट। ऑटो एलपीजीचे दर 125 रुपयांवरून थेट 96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले। रिक्षा चालकांना मोठा दिलासा। रेपो दरात कोणतेही बदल नाही। आरबीआयनं 5.25% रेपो दर हे कायम ठेवले। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या ईएमआयमध्ये कोणतीही वाढ होणार नाही।